समाधान वाटतं. आजही शहर आल्या अंगावर असं वाटतं की आज जिवंत आहेत. किल्ल्याला खास करून अहिल्याबाई होळकरनीच बांधलाय, तर त्या या किल्ल्याला पण अहिल्याबाई होळकरच्या नावानेच ओळखलं जाते. हा बघा, हा सिंहासन आपल्या अहिल्याबाई होळकर यांचा. मेन गोष्ट कोणती आहे माहिती आहे का इथे आहे ना 9वारी साडी भेटते. एका रूमचा भाडा एका दिवसाचा किंवा एका नाईटचा 18 ते 20,000 रुपये. नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो आता घाटावरती, म्हणजे बराच जुना घाट आहे तसा. आता तुम्हाला दाखवतो पुढचा. ही बघा आपली गँग झाली रेडी. हे बघा अंटू भाई, डाऊन शोल्डर यांनी नवीन टी शर्ट घेतली आज. पहिल्यांदा यांनी डाऊन शोल्डर टी शर्ट घेतले, त्याला जामा भरली. हे अक्षय दाखव र. हां हे बघ, यांनी नवीन शूज घेतले, नवीन पॅन्ट पण घेतला. अरे हां खर्च घेतला. हां पैसे सांगतो, लढतो आणि जाऊन नवीन कपडे घेऊन येतो. मित्रांनो आम्ही आता आलोय अहिल्याबाई होळकर. आपल्या घाट पण आहे, इथं मंदिर पण आहे. आम्हाला त्या घाटावरती पण फिरायचं आणि मंदिरामध्ये पण जायचं आहे. चला तुम्हाला पुढचा नजारा दाखवतो. हा आपला घाट, यदि कोई संदिग्ध सेवन अहिल्यादेवी होळकर घाट. तो उसके विरुद्ध कानूनी कार्रवाई के साथ मासे बघा किती आहेत आणि किती मोठे मोठे आहेत. घाट पर जल का स्तर किती मासे. अतः किनारे पर साफ. आपला किल्ला आता खालून दाखवला मी. आता आम्हाला जायचं वरती, दाखवतो तुम्हाला. तुम्हाला माहीत असेल नसेल तरी पण मी सांगतो. म्हणजे आपला घाट आहे ना नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. आणि तसं या गावाचं नाव पण महेश्वरच आहे. आणि जी मंदिरं बांधली आहेत ना छोटी छोटी, हे बघा हा मंदिर और इथे पुढे छोटी छोटी मंदिरेसुद्धा आपल्या अहिल्यादेवी होळकर यांनीच बांधलेली आहेत. आता हा किल्लासुद्धा बघा खालून असा दिसतोय. आता आपण वरती जाणार आहे. मित्रांनो आता मी आहे नर्मदा नदीच्या काठावरती. तर तुम्ही पाहू शकता इथं आपली जनता जी आहे ना सकाळी सकाळी आंघोळ करायला येतात. हे चांगलं स्नान करून इथे त्यांना चांगलं वाटते. आता आम्ही तर आंघोळ नाही केली, पण बोलतात की यायला पाहिजे. आणि बाकी या जनतेसाठी अहिल्याबाई होळकर यांनी काय केलं माहिती आहे का, प्रत्येक छोट्या म्हणजे थोडा पुढं आपण जसं जातो ना तसं थोड्या पॉईंटवरती आपल्या शिवभक्तांसाठी शिवलिंग ठेवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता पुढं. तर मित्रांनो हा बघा इथे एक सुद्धा मंदिर आहे. आता आम्ही थोडं पुढं चाललो ना. आणि एक मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, या किल्ल्यावरती आल्यानंतर आणि या घाटावरती आल्यानंतर तुम्ही जी बोटिंगची मजा नाही केली तर काय फायदा नाही. इथे येऊन काय करायचं माहिती आहे का, बोटमध्ये जायचा आणि पूर्ण त्यावेळी ना असा म्हणजे पूर्ण जेवढा घाट आहे ना तेवढा पूर्ण फिरून दाखवतात. आता मी तुम्हाला फक्त सांगितलं कारण काय माहिती आहे का, आम्हाला जायचं आहे दुसऱ्या लोकेशनवरती. त्याच्यामुळं ते आता मी बोटिंग जाऊ शकत नाही, म्हणून तुम्हाला फक्त सांगून ठेवला का तुम्ही जर कधी आलात तर नक्कीच बोटिंग करा. कारण मी पण ऐकलं होतं का बोटिंग करून ना मजा जास्त असते. तर तुम्हाला सांगून ठेवलं तर तुम्ही नक्कीच आठवण ठेवा आणि आल्यानंतर त्याचा उपयोग कराच. तर मित्रांनो आता आम्ही करणार आहे एंट्री आपला फोर्ट. आपल्या भाषेने बोलायचं झालं तर आपलं माहिती आहे ना किल्ला. आता आम्ही थोडे टायमान याच्यामध्ये एंट्री करणार आहे. चला आता आम्ही चाललो आतमध्ये, दाखवतो तुम्हाला आतमध्ये आपला किल्ला. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला किल्ला. हा जरी म्हणजे आपला हा गाव महेश्वर आहे ना, तर पण या किल्ल्याला खास करून अहिल्याबाई होळकरनीच बांधलाय. तर या किल्ल्याला पण अहिल्याबाई होळकरच्या नावानेच ओळखलं जाते. आणि मेन गोष्ट म्हणजे 1767 साली काहीतरी इंदोरहून आपली जी राजधानी होती ना, तर त्या अहिल्याबाई होळकर यांनी ती राजधानी इंदोरहून या ठिकाणी आणली महेश्वरीला. आणि मग नंतर इकडचा काहीतरी किल्ला म्हणजे एकदम नादुरुस्त झालेला, काहीच नव्हता, एकदम खराब झालेला. तर त्याला परत बांधला खास करून. म्हणजे त्यांनी एकदम चांगल्याचं म्हणजे दाखवण्यात तुम्ही बघू शकता. आणि खास करून मेन गोष्ट कोणती आहे माहिती आहे का इथे आहे ना 9वारी साडी भेटते. आणि ती 9वारी साडी 1660 साली काहीतरी अहिल्याबाई होळकर यांनीच चालू केली. म्हणजे
आणि ती नऊवारी साडी 1660 साली काहीतरी अहिल्याबाई होळकर यांनीच चालू केली. म्हणजे नऊवारी साडी 1660 पासून आपल्याकडे चालू आहे. म्हणजे आत्ताचा जमाना आपला 2025 असला तर विचार करा की कधीपासून आपली नऊवारी साडी, किती भरपूर वर्ष, आता अंदाज नाही सांगता येणार तेवढे वर्ष झाले. तर हा आता किल्ल्याच्या आतमध्ये असलेला एक मंदिर आहे. हा बघा, आता मी आता आहे वरती, किल्ल्याच्या वरती. अजून पण वरती जायचं आहे, पण तिकडे रस्ता बंद ठेवला द्यावी काही कारणास्तव. आणि हा आपला घाट बघा. तशी आज पब्लिक जरा कमी आहे, कारण सीझननुसार पब्लिक येते ना, तसा सणवार काही टायमिंग. तसं मित्रांनो, आपल्या महेश्वरमध्ये एकच घाट नाही, असं काहीतरी अहिल्या घाट, आता हा आता आपला अहिल्या घाट, पेशवा घाट आणि सरदार घाट, असा अजून पण घाट आहे. म्हणजे ते एकमेकांना जोडलेला. ते आता सगळीकडे आपल्याला बघायला भेटणार नाही, पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मी. आता हा बघा, हा जो मागचा परिसर आहे ना, हा एकदम जुना आहे, म्हणजे तो बांधलेला नव्हता. आणि जो हा आता इकडचा परिसर आहे, हा जो मंदिर आहे, परत ही आत्ताची म्हणजे आत्ताचा जो बांधकाम आहे ना, तो आपल्याला दिसून येते की तो नंतर रिनोव्हेशन करून ना जो परत बांधलेला होता ना अहिल्याबाई होळकरनी, तो असं दिसतोय आणि तो जुना आहे. आणि आपला हा जो महेश्वर गाव जो आहे, तिथे कसं अगोदर कुठल्याही गोष्टी म्हणजे कलेला जास्त प्रोत्साहन दिले. आणि त्याच्यामध्ये कलामध्ये त्यांनी काय केलं माहिती आहे का, आपला जो विणकाम आहे, म्हणजे साड्यांच्या गोष्टी आहेत, म्हणजे साड्या बनवणं वगैरे. आणि तसं पण अहिल्याबाई होळकर यांनी त्या साड्यांच्या गोष्टी चालू केल्याच होत्या, तर त्यांनी त्या कलेला जास्त प्रोत्साहन दिलं. तर त्यामुळे त्यांनी आता आपला म्हणजे तो जो महेश्वरी आहे जो, तर तो नऊवारीसाठी जास्त नावाजलेला आहे. बघा, हा आता मी आलो आहे मंदिराच्या मागे. हा बघा मंदिर. तसं जाम मेहनत घेतलेली आहे तवाच्या कालान. आणि आतमध्ये बंद आहे सगळं. काय मेहनत घेतली असेल यार. बघा, हे मला तर वाटते ना, एक म्हणजे असे रूम बोलतात ना छोटेसे, त्यासाठी बनवलेले असतील. बघा ना, एक कोरीव काम करून त्यांनी त्या काली म्हणजे 1660 सालापर्यंत त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. आता तरी त्या गोष्टी काही बनवताना आपण काय दिसत नाही आपल्याला. त्या टाईमला जास्त मेहनत होती. आताची कला म्हणजे आता फक्त मोबाईलवरती दिसली जाते, जसं मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, इकडची माहिती लिहून ठेवली हवी. एवढा वाचायला टाईम नाही, तुम्ही वाचून घ्या. हा बघा, आता मंदिराच्या आतमध्येच हा राजराजेश्वर मंदिर आहे, तो दाखवतो तुम्हाला. राजराजेश्वर तुम्हाला इकडचा बघा, गोल असा मस्त परिसर आहे, तो दाखवतो तुम्हाला. बांधकाम बघा ना कसं केलं आहे. मस्त. मित्रांनो बघा, तुम्ही इथं तुम्हाला जर वाटला ना, तर इथं तुम्ही प्री वेडिंग शूटसाठी सुद्धा येऊ शकता. तर बघा, आम्ही आता थोडंसं पुढं आलो. जसं तुम्हाला सांगितलं का, भरपूर अशी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरं बांधल्यात. तर त्यातून आता हा एक मंदिर, हा बघा आपला काशी विश्वनाथ मंदिर महेश्वर. चला जाऊ आतमध्ये आपण. प्राचीन हे बघा, हो काहीतरी नवीन बघतो मी. पण असं का ठेवलं असेल. ओम नमः शिवाय.
आता आपण कुठे माहिती आहे का, म्हणजे इथे आपल्या घाटाच्या इथेच बाजूला जे मंदिर आहेत ना तिथेच आहे. तर या ठिकाणी असं आहे ना की 11 ज्योतिर्लिंग आहेत. म्हणजे ज्योती आहेत ना जलतच ठेवतात, म्हणजे 11 आहेत, 12 नाही, 12वा दुसरीकडे आहे. तर आता तुम्हाला मी दाखवत होते 11. आम्ही चाललो आता राजवाड्यामध्ये. इथे आपल्या महेश्वरीमध्येच आहे, ऐतिहासिक जगह है. ऐतिहासिक जगह आहे सांगतात बाई. मात्र खिलाने का चार्ज है. चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये आपला राजवाडा. तुम्ही पाहू शकता आपल्या अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा. सुंदर आहे, खूपच छान. यांचा जन्म 31 मे 1725 ते निधन 13 ऑगस्ट 1795. बघा हा आपला राजवाडा जो अहिल्याबाई होळकर यांनी 1700 साली बांधलेला, तो तुम्हाला आता आतून दाखवतो. मित्रांनो, हा जो राजवाडा आहे ना हा लाकडाने बांधलेला आहे पूर्ण. म्हणजे जसं आपण दुसरे किल्ले बघतो का त्याला दगडांनी वगैरे बांधलेलं असते, तर पूर्ण लाकडाने बांधलेलं आहे. तुम्ही बघू शकता याचं कोरीव काम पण पूर्ण किती भारी केलेलं आहे. हे बघा, तुम्हाला त्यांचं सिंहासन दाखवतो. हा बघा, हा त्यांचा सिंहासन आपल्या अहिल्याबाई होळकर यांचा. तर इथेच बसून अहिल्याबाई होळकर इथे जनता बसत होती, इथेच बसून त्यांच्याशी संवाद साधत होते. आणि रोजच एकच म्हणजे काही दिवशी नाही, रोज या सिंहासनावरती बसून ना जनतेशी संवाद साधत होते. ते एक चांगली गोष्ट आहे जे आपल्याला माहिती पडले आता. आणि मित्रांनो, तुम्ही जे कपडे वगैरे बघता ना हे त्या जमान्यातीलच आहेत जे आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी घातले होते. तर ते मुद्दामून ठेवले आहेत का आता आपल्याला ते दिसले पाहिजेत त्या टायमाचे कसे कपडे होते ते. बघा तुम्हाला मी दाखवतो अहिल्याबाईंचं पुण्य कार्य. म्हणजे जेवढ्या ठिकाणी त्यांनी कामं केले आहेत ना, आपली जीर्णोद्धार केले आहेत ना 29 ठिकाणं, त्याबद्दल आपले काका काय सांगतात बघा. ऋषिकेश पासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि तिकडे द्वारका पासून ते इकडे गयापर्यंत असं संपूर्ण भारतमध्ये त्यांचं जे वास्तव्य, त्यांनी जे काय आर्थिक मदत जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार, हे जे महत्त्वाचे जे काय केलेलं आहे ते. आणि मी फिरलेलो आहे सगळीकडे, इकडे हे जे दाखवलं आहे त्यांनी. आणि समाधान वाटतं. आजही शहर आल्या अंगावर असं वाटतं की आज जिवंत आहेत. अच्छा, इतकं त्यांचं कार्य महान आहे. कारण फिरल्यामुळे मला ते मी पाहिलेलं आहे, जबरदस्त आहे. आम्ही चाललो आता अहिल्याबाई होळकर यांच्या देवघरामध्ये. मित्रांनो, आम्ही आता गेलो होतो आपल्या अहिल्याबाई होळकर यांच्या देवघरामध्ये. तर त्यांनी त्या जागेवरती 28 वर्ष देवपूजा केली. आणि त्याच्या आतमध्ये काय माहिती का, काहीतरी बोलतात की 11,000 शिवलिंगांची, म्हणजे 11,000 वेळा काहीतरी शिवलिंगांची पूजा केली. आणि त्याच्यामध्ये सोन्याचा पालना सुद्धा आहे. म्हणजे त्या टाईमला 1700 साली त्यांनी सोन्याचा पालना सुद्धा बनवून ठेवला होता, खास करून पूजा करण्यासाठी. ते एक मनाला समाधान वाटलं. तर नक्कीच तुम्ही जरी आलात तर नक्कीच आतमध्ये सोन्याचा पालना आणि हे दुसरं काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बघाच. तर आतमध्ये फोटो काढता येत नव्हता म्हणून तुम्हाला ही गोष्ट आता डायरेक्टली मी स्वतःच्या तोंडून सांगितली. हा बघा, आपल्या राजवाड्यामध्ये तोफ ठेवलेली आहे, ही जुनीच आहे. ही बघा, आपली एक छोटी तोफसुद्धा बनवलेली आहे. पण तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगतो की आपल्या या राजवाड्यामध्ये आहे ना, हे जो वरचा परिसर जो आहे, हां, या वरच्या परिसरामध्ये लोक राहायला येतात. म्हणजे आपण जसं रूम भाड्यावरती घेऊन राहतो ना, म्हणजे 1 डे नाईट 2 डे नाईट जेवढा पण असेल, तर इथे आल्यानंतर जे लोक राहतात ना, त्या एका रूमची प्राईस किती आहे माहिती आहे का? प्राईस म्हणजे एका रूमचा भाडा एका दिवसाचा किंवा एका नाईटचा 18,000 ते 20,000 रुपये पर डे. ते कशासाठी ठेवलं आहे ते आम्हाला पण माहिती नाही. तुम्हाला जर वाटत असेल तर वाईट आहे की चांगली गोष्ट आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जे मला माहीत पडले ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मी. आता भेटू आपण पुढं. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं ना की या
महेश्वरीमध्ये हाताने साड्या बनवल्या जातात. ही बघा त्यांची ही मशीन. हे बघा साड्या. आता आपण इथे यांच्या महेश्वरीमध्ये गावातच आहे मी साड्यांच्या दुकानामध्ये, आणि जेवढ्या साड्या तुम्हाला दिसत ना त्यांनी स्वतः हातानेच बनवलेल्या आहेत. हे बघा यांचं हे दुकान आहे या दादांचं. तर तुम्ही आल्यानंतर एकदा साडी इकडनं खरेदी करून सुद्धा घेऊन जा. नक्कीच काहीतरी तुम्हाला अलग फील वाटणारच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जेवढा आम्हाला माहिती होता तेवढी माहिती तुम्हाला सांगितली. आता आम्ही चाललो नेक्स्ट लोकेशनवरती. तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.